झालं. ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आपला इगतपुरी तालुका दक्षिण काशी कसा हे भाविक आणि पर्यटक यांना थोडक्यात माहिती देतो. बघा, जगामध्ये सगळ्यात पवित्र काय मानलं गेलेले काशी आणि मक्का मदिना. तसंच आपल्या इगतपुरी तालुक्यात काशीला जायला त्यावेळेला लोकांना साधनं नव्हती आणि मग त्र्यंबकेश्वर येथे भगवंतानी भागीरथांनी तप करून आणि गंगा आणली. बघा, याचे हिमालय राजाचे 100 मुलं होती आणि ते तिथं गौतमाने त्यांना शाप दिला आणि ते त्यांची राख झाली आणि मग त्या गंगा आणून तिथं त्यांचं हे केलं, उद्धार केला. आणि आजही बी या अपघाती माणसं मेले जातात आणि त्यांना पुनर्जन्म मिळण्याकरता त्र्यंबकेश्वर येथे त्रिपिंडी विधी केली जाते. कोणाला संतती होत नाही, काही घरात दोष आहे आणि तिथं ती विधी केली जाते. आणि तिथलं जे ठिकाण आहे ते इतर ठिकाणं जे आहे 12 ज्योतिर्लिंग, तिथं शंकराची पिंड, शालिग्राम आणि आज इथं ब्रह्म विष्णू महेश अशा 3 मूर्ती. आणि तिथं निवृत्तीनाथ, वारकरी संप्रदायाचा मेन निवृत्तीनाथ आणि त्यांची समाधी. इथं आल्यानंतर माणूस पवित्र होतो. दुसरं ठिकाण कामनई. कामनई येथं कपिल मुनींनी जशी भगवंताने अर्जुनला गीता सांगितली, उद्धवाला गीता सांगितली, तशी कपिल मुनींनी आईला उपदेश केलेला आहे. ही कपिल गीता तिथं सांगितलेली आणि ते ठिकाण पवित्र आहे. दुसरं ठिकाण टाकेद. बघा, टाकेद येथे स्त्री अत्याचार. बघा, आजही महिलांवर अत्याचार होतो आणि त्या टायमाला सीतेवरती रावणाने अत्याचार केला होता आणि त्याला प्रतिकार करण्याकरता पक्षी जटायूनं त्या रावणाशी लढाई केली आणि त्या रावणानं कपटाना तुझं मरण कशात आहे आणि तो खरं रामाची शपथ घातली. आज आपण शपथ घेतली ती पाळत नाही. आपण कोर्टात जातो, देवा शपथ खरं बोलल आणि सगळं खोटं बोलतो. पण ते वचनबद्ध होते त्यावेळचे पक्षीसुद्धा. आणि रामाची शपथ घातल्यानंतर त्याने त्याचं मरण, माझ्या पंख जर उपाटले तर मी मरल, आणि त्याचे पंख त्याने छाटले आणि तुझं घायाळ होऊन पडला. बघा, राम प्रभू लक्ष्मण जेव्हा तिथं आले, बघा, रामाच्या बापाला उशी मांडी द्यायला राम नव्हता, पण हा पक्षी. आणि त्यांनी स्त्री अत्याचार त्यावेळेला आजही महिलांवर अत्याचार होतो. आणि लक्षात ठेवा का जटायूचं आदर्श आपण डोळ्यात घ्यायचे की पक्ष्यांनी स्वतःचं बलिदान केलेलं आहे आणि मग रामाच्या मांडीवर ठेवून त्यांनी प्राण सोडला. आणि त्या जटायूला त्यांनी सर्व तीर्थाचं पाणी, सर्व तीर्थ नाव आहे त्या ठिकाणाला टाकेद. आणि तिथं जटायूला पाणी पाजलं. असं हे पवित्र ठिकाण टाकेद आहे. दुसरं भैरवनाथ. बघा, दक्षिण भारतात राक्षस मारले होते, मणिमल्ल राक्षस मारले होते आणि त्या राक्षसांचा नाश करण्याकरता खंडेराव आणि भैरोबा या दोघांनी एकत्र मल्हार भैरव, मार्तंड भैरवाचं रूप घेऊन राक्षस मारले. आणि या भैरवनाथ इथं आपल्या देव्हाऱ्यात बसला. आणि इथं भैरवनाथ इथं मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी एक पर्यटन ठिकाण आहे, जंगल आहे. आणि या जंगलामध्ये या पर्यटकाकरता खूप मनोरंजन ठिकाण आहे. आणि इथं आपले देव भेटवायला आणा. आणि आपले देव इथे भेटवल्यानंतर हे जेजुरी आणि तुळजापूर आपल्या घरात सुख शांती समाधान मिळतं. इथं देवाच्या डोक्यावर कौल ठेवला जातो आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात, कोर्टाचे कामं होतात,
मनातल्या इच्छा पूर्ण होतात, संतती होती आणि घरात सुख समाधान, आजार जातात. असे ठिकाण कुळदैवताचं ठिकाणी आणि अशा ठिकाणी या. दुसरं ठिकाण इथं शुक्लतीर्थ. शुक्लमुनींना तप केलेलं आहे गुरु करता. राम ज्या वेळेला जटायूला भेटायला येईल त्यावेळी त्यांनी इथं आल्यानंतर तिथं त्यांनी सांगितलं का अगस्ती माझा गुरु आहे आणि त्या अगस्त्याला भेट द्यावी. बघा राम तिथं आला, तिथंसुद्धा तीर्थ वाहते, जे टाकीचं ते तीर्थ आहे तसंच तिथं तीर्थ आहे. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रात एक नंबरचं ठिकाण कळसुबाई. कळसुबाईला आलं मन रमून जातं. परत रंधा फॉल धबधबा, भंडारदरा आणि असे 7-8 ठिकाणे ही ठिकाणं करून भक्त असो किंवा पर्यटक असो मन रमून संध्याकाळी घरी जाऊ शकतो. बघा इतर ठिकाणी एकच तीर्थक्षेत्र होतं, पण ह्या इगतपुरी तालुक्यामध्ये असे 8 ठिकाणं करून पर्यटक सुख समाधानाने घरी जाऊ शकतो. आणि प्रत्येक भाविक आणि पर्यटकांनी याची जी माहिती दिलेली ही माहितीची नोंद करून घ्या. आणि ज्या वेळेला आपण घरामध्ये बोर होतो आणि बोर गेल्यानंतर आपल्याजवळ किती जरी पैसा असला, गाडी बंगला असला, त्याच्यात माणसाला कंटाळा येतो. आणि माणूस ज्या वेळेला पर्यटन करतो त्यावेळेला त्याचा विसर पडतो आणि मग तो पुढच्या कामाला लागतो. म्हणून आठवड्यातून, महिन्यातून, वर्षातून एक वेळा तरी असे एक याच्यामध्ये 7 ठिकाणाची आपल्याला जी माहिती दिलेली ही माहिती आपणही घ्या आणि दुसऱ्याला शेअर करा. हा व्हिडिओ जर आपला पटला असेल तर हा प्रत्येक पर्यटकाकरता, भाविकाकरता शेअर करा. आपले देव इथे भेटवायला आणा भैरवनाथ ठिकाणी आणि पवित्र ठिकाणे, निसर्गरम्य ठिकाणे आणि असे ठिकाणं येऊन आपलं मन रमून घरी जा. आणि या व्हिडिओला आपण क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय. गंगू चल.